नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 जून 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणेन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र शततारका आहे. योग आयुष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:06 ते 10:48 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:11 ते 3:53 आणि यमगंड काळ पहाटे 5:43 ते 7:24 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर युती योग करणार आहे. मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे. बुध शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी असणार आहे. खास करून मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळतील. प्रलंबित असे काही लाभ सुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरलं जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे. द्वितीयातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या सकारात्मक असेल आजच्या दिवशी घडू शकतील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा येतील. जरूर त्यावर काम करा. याचप्रमाणे काय महत्त्वपूर्ण लाभ कार्यक्षेत्राच्या संदर्भात होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लाभातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काय चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. त्याचप्रमाणे मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडे बाहेर फिरण्यात जाण्याचा योग संभवतो. काय चांगले लाभ संभवतात. आजच्या दिवशी जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काय चांगले लाभ सुद्धा संभवतात. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे. व्ययातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना आजच्या दिवशी होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे आणि लाभातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे काही गोष्टींमध्ये तुम्हाला नशिबाची साथ सुद्धा लाभू शकेल. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे.
अष्टमातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे. दशमातल्या बुध शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे आणि भाग्यातल्या बुध शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे लॉंग टर्ममध्ये शेअर मार्केटमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. नशिबाची साथ आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लागेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर चंद्र युती योग करणार आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे. अष्टामधल्या बुध शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अनपेक्षित काही लाभ सुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शनीबरोबर चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या पंचमात असणाऱ्या मंगळाबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या बुध शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा धावपळीत राहील, धकाधकीचं राहील. प्रलंबित कामं करण्याकडे तुमचा कल राहील, ते पूर्णसुद्धा होताना दिसेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे तुम्हाला तुमच्या दोघांमधील नातेसंबंध चांगले दिसून येतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ होऊ शकतील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरलं जाण्याचं एक संबंध तुमच्या दोघांमध्ये रिलेशनशिप अतिशय उत्तम प्रकारे दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीला द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शनीबरोबर चंद्र युती योग करणार आहे. षष्ठातल्या बुध शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट होण्याची शक्यता आहे. प्रलंबित काही लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीत तृतीयात असताना मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्या राशीत असणारा शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. त्याचप्रमाणे पंचमात असणारा बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. अतिशय उत्तम आणि आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. आज तुमची कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येणार आहे. आज बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह असणारी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस करता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा दिसून येतील. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या बेसाला चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातल्या बुध शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 27 जून 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसा वाटला, आपण याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.